Hello students, how are you? Today we are learning the bridge course also here. The bridge course means previous information is given here. आता ब्रिज कोर्स हा शासनाने आपल्याला कशासाठी उपलब्ध करून दिला आहे हे आपण थोडंसं बघत आहोत. ब्रिज कोर्स म्हणजेच काय तर सेतू अभ्यासक्रम. सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय तर मागील इयत्तेमध्ये जे काही कन्सेप्ट्स वगैरे आपले काही अपूर्ण राहिले असतील म्हणा किंवा माहिती जर समजा आपली काही पूर्ण झाली नसेल तर त्या संदर्भात माहिती आपण ह्या वर्षी घेणार आहोत. हे जर समजा काही माहिती आपण जर समजा पूर्ण केलो तर आपला तो ब्रिज कोर्स पूर्ण झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये माहिती घेणं नेमकं म्हणजे काय असतं तर गणितामधले काही कन्सेप्ट्स क्लिअर होणं हे खूप गरजेचं असतं. जर एकदा आपल्याला संबोध पूर्ण माहीत झाला किंवा त्याच्या संदर्भातली माहिती जर समजा आपल्याला पूर्ण माहीत झाली तर तो घटक आपल्याला ज्ञात झाला, ती माहिती आपल्याला कळाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बघा आता या ठिकाणी काय काय माहिती आली आहे बघा. न्यूमरॉलॉजी संदर्भात या ठिकाणी माहिती आली आहे. देअर इज ए concepts depend on the numerology. Bigger and smaller 7 digits numbers are here. These numbers are given here. Now we can recognize the bigger and smaller numbers from the given numbers. Let's take a look again in the following examples. बघा अशा स्वरूपात ही माहिती दिली आहे. ही माहिती घेत असताना आपण व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवणे हे खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये मी प्रश्न थोडंसं मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवत असतो आहे. वाचून घेतल्यानंतर आपण त्याची काही टिपणं काढायची. वी कॅन रिकग्नाइज द बिगर अँड स्मॉलर नंबर्स फ्रॉम द गिवन नंबर्स. लेट्स टेक ए लुक अगेन इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आता त्याच्यामध्ये जे काही नंबर्स दिले ते नंबर बघत असताना आपण स्मॉलर आणि बिगर्स नंबर्स ठरवणे खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल्स यू हॅव टू लुक्स देअर 16,794. देअर इज फर्स्ट नंबर अँड द अनादर इज 6,794 नंबर. आता हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काय आपण लक्षात घेऊ शकतो बघा. त्याच्यामधील मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती असं आपण या ठिकाणी बघायचं आहे. 16,794 आणि 6,794 असं आपण या ठिकाणी बघूया. तर ह्या दोन संख्येमध्ये मोठी संख्या कोणती तर 16,794 ही संख्या या ठिकाणी मोठी आहे आणि त्याच्याकडे दोन टोकं केली आहेत हे असं आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे बिगर नंबर तो आहे आणि स्मॉलर नंबर हा 6,794 हा आहे. हे आपण बघितलं. त्याच्यानंतर खाली थोडंसं बघा 53,64,789 ही एक संख्या आहे आणि 65,39,874 ही एक संख्या आहे. देर आर टू डिफरन्स बिटवीन these two numbers. So which is the bigger numbers is located here. The bigger number is 65,39,874. म्हणजे दोन संख्यामधील ही संख्या मोठी आहे. त्या मोठ्या संख्येकडे दोन टोकं केली आहेत हे आपण या ठिकाणी बघू शकतोय. त्यानंतर तिसरं बघा 99,99,999 ही एक संख्या आहे व 99,999 ही एक संख्या आहे. त्याच्यामधील 99,99,999 ही मोठी संख्या आहे. त्याच्याकडे दोन टोकं केली आहेत म्हणजे ती बिगर संख्या आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. अशा पद्धतीने संख्यांचं लहान मोठेपणा स्मॉलर बिगर्स ठरवायचं असतं. त्याच्यानंतर कन्सेप्ट कॉर्नर आपण या ठिकाणी बघूया. राईट द प्रॉपर सिम्बॉल. राईट द प्रॉपर सिम्बॉल्समध्ये ह्या ठिकाणी काही बाबी लक्षात ठेवूया. आता ह्या ठिकाणी कन्सेप्ट कॉर्नर हा जवळपास तुमच्यासाठी दिला आहे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दिलेला आहे. अभ्यास करत असताना ही बाब थोडीशी आपण बघून घ्यायची आहे. दोन संख्या दिल्या असताना लहान मोठी संख्या त्या संख्या आपण या चिन्हाने आपण दर्शवायच्या आहेत. दोन संख्या राईट साईड आणि लेफ्ट साईड दोन दिले आहेत. देर आर सम information is given here and you have to decide there which is the smaller and which is the bigger here. Okay, या 5 संख्या आहेत. 5 संख्यामध्ये लहान कोणती आणि मोठी कोणती हे आपण चिन्हाद्वारे ठरवायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा प्रॅक्टिस कॉर्नर. इनसर्कल द स्मॉलर नंबर्स गिवन बिलो. इनसर्कल द स्मॉलर नंबर्स गिवन बिलो. त्या ठिकाणी बघा इनसर्कल द स्मॉलर नंबर्स कोणकोणते असतील किंवा काय आहेत हे आपण थोडंसं बघायचं आहे. कोणती संख्या आहे हे थोडंसं बघा. आपण अगोदर स्मॉलर बिगर ठरवत असताना ह्या माहिती आपल्याला कळल्या आहेत. त्याच्यामध्ये आता इनसर्कल म्हणजे गोल करायचं आहे हे देखील आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे आपल्याला जर समजा नंबर नॉलेज जर समजा असेल
पाडेपाठ जर समजा आपल्याला असतील तर पाडेपाठ जर समजा असतील तर तुम्हाला उदाहरण चांगल्या पद्धतीने ज्ञात होऊ शकतात. लहान कोणती, मोठी कोणती, किमान कोणती, हे नंबर आपल्याला लक्षात येऊ शकतात. जितकी आकडेमोड तुम्ही जास्त कराल तितकी आकडेमोड जर समजा तुम्हाला जास्त माहीत असेल तर तुम्ही संख्या लहान मोठेपणा, स्मॉलर बिगर त्यासोबत दिलेल्या सूचनेनुसार आपण त्याला उत्तर आपण लगेच उत्तर देऊ शकता. हे या ठिकाणी आपण सांगू शकतो. ओके, द प्रॅक्टिस कॉर्नर्स इज गिवन हिअर and the below is encircle the biggest numbers given below. The another question is coming here, which is the question is encircle the biggest numbers given below. Encircle the biggest numbers म्हणजे मोठी संख्या कोणती असेल तर त्या मोठ्या संख्येला तुम्ही काय करायचं आहे, गोल करायचं आहे. 10,24,001 ही एक संख्या आहे. 20,50,670 ही एक संख्या आहे. याच्यामध्ये मोठी संख्या कोणती तर मोठी संख्या आहे 20,45,670. या संख्येला मोठ्या गोल करायचा आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. उत्तर दिल्यानंतर आपण ती गोल करायची आहे व ती माहिती संख्या आपण पुढे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष अशा पद्धतीने आपण स्थानांक मोजत जायचं. स्थानांक मोजून घेतल्यानंतर आपण ही संख्या व्यवस्थित गोल करायची आहे. त्याच्यानंतर बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष 8,80,000 ही एक संख्या व 8,80,008 ही एक संख्या आहे. तर या दोन संख्येपैकी कोणती बिगेस्ट संख्या, कोणत्या संख्येला तुम्ही इन्सर्कल करणार तर 8,80,008 या संख्येला काय करणार, बिगेस्ट नंबर इन्सर्कल केले. त्याच्यानंतर खालची एक संख्या दिली आहे. ती खालची संख्या देखील आपण चांगल्या पद्धतीने बघून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काही एकदम संख्या लहान आहेत, मोठी आहेत हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. बघा 5,57,86,940 आणि 57,87,940. आता मध्ये एकाचा 1,000चा फरक आहे तर त्याच्यामध्ये 57,87,940 ही संख्या मोठी आहे. मग ह्या संख्येला काय होणार, इन सर्कल बिगेस्ट नंबर सर्कलला गोल होणार. ही संख्या आपण लक्षात ठेवायची. म्हणजे कशा पद्धतीनं आपला शब्दभेद पुन्हा किंवा दृष्टीभेद होऊ शकतो आणि आपण चुकू शकतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे चुकायचं नाही आहे, माहिती आपण अचूक ठेवायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आता फॉलोइंग एक्झाम्पल्समध्ये एक शाब्दिक उदाहरण दिलं आहे, शाब्दिक वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. चिल्ड्रन्स ऑफ प्रायमरी स्कूल इन औरंगाबाद. बघा, चिल्ड्रन्स ऑफ प्रायमरी स्कूल इन औरंगाबाद डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 3,27,800 सीट्स. बघा, चिल्ड्रन्स ऑफ प्रायमरी स्कूल्स इन औरंगाबाद. औरंगाबादमधील प्राथमिक विद्यालयामध्ये मुलांच्या शाळेमध्ये औरंगाबाद डिस्ट्रिक्ट त्या औरंगाबाद जिल्ह्याने 3,27,800 बिया आणि वाईल दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट आणि त्या पुण्यामध्ये 5,82,900 बिया विच चिल्ड्रन्स कलेक्टेड मोर सीट्स. आता याच्यामध्ये दोन भागामध्ये डिफरन्सच्या स्वरूपामध्ये एक कन्सेप्ट दिलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मुलांनी 3,27,800 बिया गोळा केल्या आणि पुणे डिस्ट्रिक्ट्समध्ये 5,82,900 बिया गोळा केल्या. तर विच चिल्ड्रन्स कलेक्टेड मोर सीड्स. तर कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जास्त बिया गोळा केल्या, अशा स्वरूपाचा हा प्रश्न विचारलेला आहे. मग ह्याच्यामध्ये साहजिकच वी हॅव टू मेक द सबस्ट्रॅक्शन्स एक्झाम्पल. सबस्ट्रॅक्शन्स नंबर प्रोसिजर्स इज डुईंग हिअर. आता हे करत असताना तुम्हाला मोठी संख्या पहिल्यांदा द्यायला लागणार आहे. मोठी संख्या कोणती आहे तर 5,82,900 ही एक संख्या आली. या संख्येतून 3,27,800 ही संख्या वजा करायची. ही संख्या वजा केल्यानंतर तुम्हाला त्या संख्येमध्ये कोणती संख्या मिळते तर ही संख्या त्या दुसऱ्या एका संख्येपासून जास्त आहे. म्हणजे इतकी संख्या, इतके बिया ह्या जास्त प्रमाणामध्ये जमा केल्या असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे उदाहरण समजून घेत असताना किंवा उदाहरण घेत असताना, माहिती घेत असताना कशा पद्धतीने आपण केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवू शकतो. बघा, विथ चिल्ड्रन्स कलेक्टेड. आता हा एक पहिला प्रश्न झाला. त्याच्यानंतर दुसरा बघा, ॲट ॲन एक्झिबिशन्स. बघा, ॲट ॲन एक्झिबिशन द स्वयंसिद्धा सेविंग्स ग्रुप. बघा, ॲट ॲन एक्झिबिशन द स्वयंसिद्धा सेविंग्स ग्रुप सोल्ड गुड्स worth rupees 4,15,700. The Adishakti saving groups sold goods worth rupees 5,09,000. The Srujan saving group sold goods worth rupees 2,00,000.
85,000. विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल्स. आता या ठिकाणी कोणाचा सेल जास्त झालेला आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे त्या ज्या छायाचित्रामध्ये म्हणा किंवा जे उदाहरण आपल्याला दिसते त्या उदाहरणामध्ये आपल्याला काय नेमकं बघायला मिळू शकते थोडंसं बघा. थोडंसं व्यवस्थित पहिल्यांदा उदाहरणं समजून घ्या, लिहून घ्या. यू हॅव टू मेक ए नोट्स देअर. नोट घ्यायची आपण, म्हणजे त्याची आपण टिपणं काढा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा आपण हे उदाहरणं वाचून घ्या. उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नेमकं कोणती प्रोसेस, कोणती क्रिया किंवा माहिती नेमकी कोणती आहे. विच इन्फॉर्मेशन इज हिडन देअर. दिस हिडनेबल इन्फॉर्मेशन यू कॅन गेट बाय दिस रिपिटेशन्स अँड रिसायटेशन्स. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टन्स देअर. बघा आता या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला वाचून दाखवतो आहे, एकदा तुम्हाला माहिती कळणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल व्हेन वी रीड these क्वेश्चन्स फर्स्ट टाइम, बट सम स्टुडंट्स वेअर नॉट गेट द प्रॉपर मिनिंग द फर्स्ट टाइम्स. दॅट इज वाय आय रिपीट अगेन these क्वेश्चन्स. यू कॅन गेट द प्रॉपर अटेन्शन्स देअर. ॲट अॅन एक्झिबिशन्स, म्हणजे एक्झिबिशन्स म्हणजे काय, एक संग्रहालय म्हणा, एक शोध संस्था अशा संदर्भात. अँड ॲट अॅन एक्झिबिशन द स्वयंसिद्धा नावाचा एक ग्रुप आहे, स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप, स्वयंसिद्धा बचत गट आहे. आता ह्या स्वयंसिद्धा बचत गटानं सोल्ड गुड्स म्हणजे काही वस्तू विकल्या. वर्थ रुपीज, किती रुपये किमतीच्या, 4,15,700 रुपयेच्या. म्हणजे स्वयंसिद्धा नावाच्या ग्रुपच्या व्यक्तीनं काय केल्या, 4,15,700 रुपयेच्या वस्तू विकल्या. द आदिशक्ती सेविंग ग्रुप्स, आदिशक्ती बचत गट यांनी बचत गटनं सोल्ड गुड्स वर्थ रुपीज 5,09,000. म्हणजे आदिशक्ती नावाच्या एका ग्रुपनं काय केलं, 5,09,000 रुपयेच्या वस्तू काय केल्या, विकल्या. आणि द सृजन सेविंग ग्रुप म्हणजे नावाचा एक काय आहे, तर दुसरा एक ग्रुप आहे बचत गट. तर ह्या सृजन शक्ती नावाच्या ग्रुपनं काय केलं, ही सोल्स वर्थ रुपीज 2,85,000, 2,85,000चं काय केलं आहे तिने माल विकलेला आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे बघा. आता प्रश्न विचारताना सुद्धा तिने काय केलेलं आहे, विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल, सगळ्यात जास्तीत जास्त सेल कोणाचा आहे हे विचारलं आहे. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सेल कोणाचा आहे, तर जास्त किमतीचा नंबर ज्याच्यासमोर दिसतोय तो. आता त्याच्यामध्ये कुठलं, तर आदिशक्ती नावाचा ग्रुपचा जो काही बचत गट वगैरे असेल तर त्याचं लार्जेस्ट सेल होणार आहे. कारण विच ग्रुप हॅड स्मॉलेस्ट सेल्स. बघा, विच ग्रुप हॅड स्मॉलेस्ट सेल्स, सगळ्यात लहान कमी सेल कोणाचा आहे, तर सृजन सेविंग ग्रुपचा आहे. तरी कमी प्रमाणामध्ये काय केलं आहे, विकलेलं आहे. हे आपण बघायचं. पुढे बघा काय आले माहिती, लर्निंग आउटकम्स अँड अंडरस्टूड एव्हरीथिंग. बघा, आय अंडरस्टूड द बिगर अँड स्मॉलर 7 डिजिट नंबर्स. आता आय अंडरस्टूड द बिगर अँड स्मॉलेस्ट 7 डिजिट नंबर्स याच्या संदर्भामध्ये आपण माहिती घ्यायची आहे. हेल्प कॉर्नर दीक्षा ॲपचा या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा ब्रिज कोडच्या संदर्भामध्ये एक माहिती आलेली आहे या ठिकाणी, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ 7 डिजिट नंबर्स. 7 अंकी जे काही क्रमांक किंवा नंबर असेल तर त्या 7 अंकी संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलेस्ट नंबर, बिगेस्ट नंबर्स, मिडल नंबर्स, म्हणजे असेंडिंग डिसेंडिंग काय करायचं ते आपल्याला अरेंज वाईज करायचं आहे. त्याच्यामध्ये नंबर्स बघा, 35,742 हा एक नंबर दिला आहे, 4,18,976 दिला आहे आणि 6,087 एक दिलेला आहे. द स्मॉलेस्ट नंबर, आता ह्या स्मॉलेस्ट नंबर म्हणजे काय, ज्याचं मूल्य कमी आहे, सर्वात जास्त मूल्य कमी आहे तो सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर्स आपण म्हणू शकतोय. द बिगेस्ट नंबर्स बघा, द बिगेस्ट नंबर काय आहे, 4,18,976 असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. 26 लाख. त्याच्यानंतर दुसरं बघा, वी हॅव टू गो टू द सिरियल नंबर 2. 26,05,549 ही एक संख्या दिली आहे. 47,982 एक दिली आहे. 89,96,005 एक दिलेला आहे. याच्यामधील स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तर ते थोडंसं बघून घ्यायचं आहे. बिगेस्ट नंबर कोणता आहे ते थोडंसं बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही माहिती घ्यायची आहे. त्यानंतर पुढं बघा, कन्सेप्ट कॉर्नरमध्ये काय दिले आहे, असेंडिंग ऑर्डर मीन्स टू गो फ्रॉम स्मॉलर अँड बिगेस्ट अँड डिसेंडिंग ऑर्डर मीन्स टू गो फ्रॉम बिगर अँड टू स्मॉलर. चढता क्रम आणि उतरता क्रम या ठिकाणी दिला आहे. चढता क्रममध्ये लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जायचं असतं.
बघा, लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जात असताना आपल्याला सर्वात लहान संख्या पहिला त्या पायरीवरती आपण त्या ठिकाणी आपण बघू शकतोय. त्याच्यामध्ये उतरता क्रममध्ये बघा, उतरता क्रममध्ये सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा मोठ्या संख्येपासून खाली संख्या आपण घेत जातो, हे अशा पद्धतीने बघू शकतोय. असेंडिंग अँड डिसेंडिंग आपण ह्या ठिकाणी बघू शकतोय. राईट द गिवन नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ॲज शोन बिलो. आता या ठिकाणी नंबर्स या ठिकाणी बघू शकतोय कशा पद्धतीने दिले आहेत. नंबर्स एका दिलेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी असेंडिंग अँड डिसेंडिंग चार्ट्स दिले आहेत. हे आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. देन देर इज द बिलो साइड देर इज अनदर चार्ट्स हिअर. Arrange the given numbers in ascending and descending order as shown below. There are some numbers, the 5 columns are there. First, the mixed 3 number strips are there, and you have to arrange the ascending first and the descending second. Ascending म्हणजे नेमकं काय, तर मी तुम्हाला सांगितलं की लहानापासून मोठ्या संख्येपर्यंत आपण चढत जायचं आणि चढता क्रममध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्येकडं आपण काय करता यायचं, उतरत यायचं. अशा पद्धतीने जे काही संख्या वगैरे असतील हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं काय आलं आहे, अन्नपूर्णा सॉल्व द एक्झाम्पल्समध्ये वर्ड प्रॉब्लेम आलेला आहे. अन्नपूर्णा सेविंग ग्रुप मेड 3,45,750 पापड्स of black gram. Nirman saving group made 5,70,400 papads. Srujan saving group made 4,50,800 papads. There is information is given in there in charts, and you have to solve. You have to directly give the answers, the questions answer there. Which saving group made the largest numbers of papad? बघा, which saving group made the largest numbers of papad? सर्वात जास्तीत जास्त पापड कोणत्या ग्रुपने केले आहेत, कोणत्या स्वयंसेवी संघटनेने केले आहेत असं विचारलेलं आहे या ठिकाणी. आता तुम्ही अंक बघू शकता, अंकांच्या संदर्भातील माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. ज्याचा अंक मोठा किंवा डिजिट्स मोठे, निश्चितच त्या ग्रुपने काय केले आहेत की पापड जास्त केले आहेत. त्याच्यानंतर बघा, विच सेविंग ग्रुप मेड द स्मॉलेस्ट नंबर्स ऑफ पापड्स. आता सगळ्यात कोणत्या संख्येनं कमी पापड केले आहेत हे थोडंसं आपण बघू शकता. हे पापड कोणत्या कमी केले आहेत तर त्या ठिकाणी आपण बघायचं आहे. याच्यासाठी न्यूमरॉलॉजी आपली खूप गरजेची आहे. चांगल्या पद्धतीने बेरीज, वजाबाकी म्हणा, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया जर समजा आपल्याला पटकन येत असेल तर आपल्याला संख्येवरती प्रभुत्व आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. लर्निंग आउटकम आय अंडरस्टूड व्यवस्थित या ठिकाणी जी काही माहिती आहे हे बघू शकतो. हेल्प डेस्कमध्ये दीक्षा ॲपचा संदर्भ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं खाली बघा, या ठिकाणी मॅथ्स ब्रिज कोर्स क्लास 6 डे 6 या ठिकाणी दिलेला आहे. इन इंटरनॅशनल न्यूमरल्स रीडिंग ऑफ नंबर्स दिलेला आहेत या ठिकाणी 15,746. इन इंटरनॅशनल न्यूमरल्स या ठिकाणी दिलेलं आहे, हे आपण थोडंसं बघायचं आहे. रीडिंग ऑफ नंबर्स 15,746 ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ही माहिती आपण थोडंसं चांगल्या पद्धतीने बघून घ्यायचं आहे. इन इंटरनॅशनल न्यूमरल्स 15,746 ही संख्या दिलेली आहे. रीडिंग ऑफ नंबर्स दिलेला आहे. रीडिंग ऑफ नंबर्स कशा पद्धतीने वाचन वगैरे करायचं हे दिलं आहे. 25,78,932 दिलं आहे. रीडिंग ऑफ नंबर्स दिलेला आहे. 25,78,932 अशा पद्धतीने वाचन वगैरे होऊ शकते हे आपण बघायचं आहे. म्हणजेच इन इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड रीडिंग ऑफ या संदर्भातील काही संख्या वगैरे असतील तर हे आपण अशा पद्धतीने अचूक पद्धतीने रीडिंग रायटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, कन्सेप्ट कॉर्नर 99,99,999 इज द बिगेस्ट 7 डिजिट नंबर्स ऑन ॲडिंग नंबर 1 to it we get smallest 8 digit numbers. हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. इंटरनॅशनल नंबर्स रिटर्न इन वर्ड्स बघा काय दिलेलं आहे. 32,19,876 या ठिकाणी माहिती ही दिलेली आहे. 32,19,878 76 म्हणजे इंटरनॅशनल नंबर्स आणि इन वर्ड्सच्या सर्वांमध्ये जी कोणती माहिती दिली आहे हे थोडंसं आपण बघून घेतल्यानंतर आपल्याला ही माहिती कळू शकेल. दुसरं बघा, इन वर्ड्समध्ये दिलं आहे. इन वर्ड्समध्ये दिल्यानंतर इन नंबर्समध्ये हे आपण पूर्ण करून लिहायचं आहे. तिसरं बघा, पुन्हा नंबर्स दिले आहेत, नंबरचं वर्ड्समध्ये तुम्ही लिहायचं आहे. चौथं बघा, वर्ड्समध्ये दिले नंबर्समध्ये आपण लिहायचं. इंटरनॅशनल नंबर्समध्ये पाचवं बघा, 86
क्रोर ऑल्सो 37,95,496 म्हणजे क्रोर्समध्ये येणार आहे. मी तुम्हाला वाचून दाखवलं, आता तशाच पद्धतीने या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा प्रॅक्टिस क्वेश्चन्समध्ये आणखीन कोणती माहिती आली आहे बघा. रीड द फॉलोइंग नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. बघा आता ही संपूर्ण लाखामध्ये असू दे, लाखामध्ये असू दे, कोटीमध्ये असू दे, ह्या सगळ्या संख्या वगैरे ही सगळी माहिती दिली आहे. हे आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. बघून घेत असताना त्यांची जी काही कन्सेप्ट म्हणा किंवा दशक स्थान, एकक स्थाने समजून घेऊन मग त्याचा संबंध जोडायचा. त्याच्यानंतर बघा चॅलेंजिंग कॉर्नर्स बघा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स. 67,19,15,407 ह्या बाबी या ठिकाणी दिल्या आहेत. त्याच्यानंतर थोडंसं खाली बघा या ठिकाणी लर्निंग आउटकम आय अंडरस्टूड एव्हरीथिंग. त्याच्यानंतर खाली बघा दीक्षा ॲप कोर्सच्या संदर्भामध्ये 7व्या दिवसामध्ये जी काही माहिती दिली आहे याच्यामध्ये डिव्हिजन डिफायटर हे आपण पुढील तासाला बघूया. आता जी काही माहिती वगैरे दिली हे आपण वाचून घेणे, लक्षात ठेवणे, निबंध स्वरूपामध्ये म्हणा किंवा स्वाध्याय स्वरूपामध्ये लिहून ठेवणे खूप गरजेचं आहे. काही शंका वगैरे असेल तर मला फोन करू शकता. धन्यवाद.